नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षरा ही वडाला प्रदक्षिणा घालत असते आणि त्याचवेळी दुर्गी आणि चंची तिथे रिक्षाच्या मागे लपून हे सर्व पाहत असतात. त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा प्रदक्षिणा घालत आहे, पण दुर्गी आणि चंचीचं असं म्हणणं असतं की ही मास्तरीणबाई अजून कशी काय पडली नाही आहे. चंची म्हणती की मम्मी काय केलेस ग तू, कुठं ठेवलास तू दगड? 4 प्रदक्षिणा झाल्या तिच्या, पण तरी पण काय उपयोग झालेला नाही आहे तुझा, असं ती म्हणते. तेव्हा दुर्गी म्हणते की थांब, आता मी परत काम करून येते. चंची म्हणते आता जाऊन काय करणार आहेस तू? तेव्हा दुर्गी म्हणते बघ तरी काय करणार आहेस ते, मग बोल. आणि मग दुर्गी परत जाते, तो दगड अगदी पायात येईल असा ते ठेवून देते आणि चंचीला म्हणते आता बघ कशी ती तोंडावर आपटते, असं ती चंचीला सांगते. तेव्हा मात्र इकडे त्यांनी जे कांड केलेलं आहे नेमकं अक्षरा तिथे येते आणि त्या दगडाला ठेस करते आणि त्या क्षणी ती तोंडावर पडणार असते, पण तिथे तिला सावरायला येतो तो म्हणजे अधिपती. अधिपती हा तिथे धावत येतो आणि तिला अधिपतीने येऊन अक्षराला सावरलेलं असतं, तिला अलगतवरती झेललेलं असतं. ती पडता पडता वाचलेली असते, पण काही सेकंद तिथे कोणालाच कळत नाही आहे की हे सगळं काय झालं आहे. आणि अधिपती म्हणतो काय हे तुम्हाला कळत नाही आहे का? अक्षरा म्हणते हो तिथे दगड होता, त्या दगडाला मी ठेस कळले. तर इकडे चंची आणि दुर्गी तोंडावर पडलेले असतात, कारण त्यांना अक्षराला पाडायचं असतं म्हणून त्यांनी हा सगळा प्लॅन केलेला असतो, पण त्याच तोंडावर पडलेले असतात. अक्षरा आणि अधिपती आता तिथे उभे असतात. मग अधिपती तो दगड उचलतो आणि फेकून देतो आणि तो नेमका दगड दुर्गी आणि चंचीच्या पायावर जाऊन पडतो. त्या ओरडतच तिथून पळत जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती म्हणतो की बाद झाला बरं प्रदक्षिणा, चला आता. अक्षरा म्हणते नाही 4च झालेत, अजून 3 प्रदक्षिणा राहिलेत माझ्या. अधिपती म्हणतो नाही हो, चला बरं आता, काही गरज नाही आहे. अक्षरा म्हणते तुमच्या पायाला एवढं लागलं होतं तेव्हा तुम्ही ऐकलं का हो माझं, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी? मग मी काय ऐकू आता, साधी ठेस लागली ना मला. तर अधिपती म्हणतो बरोबर आहे, आता तुम्ही असं ऐकणार नाही आहे ना, चला आपण दोघंजण प्रदक्षिणा घालूया. मग अधिपती तिथे त्या कठड्यावरती चढतो आणि मग अक्षराला उचलून घेतो आणि प्रदक्षिणा पूर्ण करू लागतो. आता अक्षराला अधिपतीने उचलून घेतलेलं असतं आणि ही वटपौर्णिमा अक्षरा आणि अधिपती जोडीने पूर्ण करत आहेत. अधिपतीने उचलून घेतलेलं आहे आणि अक्षराची वटपौर्णिमा पूर्ण होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं मनापासून अक्षरा आणि अधिपती करत असतात. त्याचवेळी शिवानी आणि ओंकारही तिथे असतात. तेव्हा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ओंकार म्हणतो की आता काय खरं नाही बघ, तुला माहीत नाही अधिपती, आमचं काम वाढवून ठेवलं आहे. आता पुढच्या वर्षी शिवानीला घेऊन मला वटपौर्णिमा करावी लागेल, पूजा करावी लागेल. अधिपती हसत असतो. त्यानंतर शिवानी आणि ओंकार दोघं पण म्हणतात चला आता घरी तुम्ही जेवण करून मग जावा. अधिपती म्हणतो हे बघ तुला माहिती आहे ना आत्ताचं चॅलेंज काय आहे, त्यामुळे जेवायला नाही येऊ शकत. 10 दिवस हे संपले की नाही सकाळी आम्ही दोघं जेवायला घरी येतो बघ, तुला माहिती आहे ना मी लाजत नाही, डायरेक्ट टोपल्यातलं घेऊन खात असतो. तेव्हा ओंकार म्हणतो ठीक आहे. मग अक्षरा आणि अधिपती दोघंही घराकडे निघालेले असतात आणि इकडे शिवानी आणि ओंकारही निघून जातात. इकडे भुवनेश्वरीची वाट लागलेली असते. भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही असं का करताय? तेव्हा इकडे चारू सर म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, चारुलताच्या नकाची सर तुला येणार नाही आहे, तुझी ती लायकीच नाही आहे, तुझ्या मनात नेहमी कपट आहे, तुझ्या मनात नेहमी काळा आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, हे कपाळावर जे कुंकू लावतेस ना आणि गळ्यात मंगळसूत्र घालून फिरते ते काढ आधी. त्यात कुठल्या अधिकाराने घालतेस तू? आणि तुला पूजा करायला जायचं होतं का आज? कोणत्या अधिकाराने? कुणी दिलं तुला तो अधिकार? कारण मी तुला कधी बायको मानतच नाही, तू माझी बायको नाही आहेस. तर एवढीच तुझ्यात हिंमत आहे ना, जा जगाला सामोरं, काढ ते गळ्यातलं मंगळसूत्र, लाव काढ कपाळावरचं कुंकू आणि सांग जगाला तू कोण आहेस ती. अडगळेस तू या घरातली, येता जाता ठेस कळले पाहिजे तुला, लायकी नाही आहे तुझी. आणि तुझ्यात जर एवढीच हिंमत आहे, तू प्रत्येक वेळेस बोलून दाखवतेस ना घरासाठी मी हे केलं आहे, मी ते केलं आहे, काही केलेलं नाही आहेस तू, एवढी हिंमत आहे ना तुझ्यात, जा हे घर सोडून आत्ताच्या आत्ता. चारवाज सर मात्र भयानक चिडलेले असतात आणि सगळा राग अगदी ते बोलून दाखवत असतात. ते म्हणत असतात की इतके दिवस तू त्रासच दिलेला आहे आणि आत्ताही माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला तू त्रास देत आहेस. त्यावेळेस इकडे भुवनेश्वरी म्हणते की नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथून कधीच जाणार नाही. एक ना एक दिवस असा येईल की तुम्ही मला बायको म्हणून स्वीकारलेला असाल आणि तुमच्या हाताने माझ्या कपाळावरती कुंकू लावलेलं असेल. चारवाज सर म्हणतात की नाही, कधीच येणार नाही तो दिवस. त्यानंतर ती म्हणते की हे जे साहित्य आहे ना, हे पूजेचं मी मनापासून आणलेलं, मी मनापासून करणार होते. पण चारवाज सरांचं मात्र एकच म्हणणं असतं की कोणत्या हक्काने तू पूजा करणार आहे, कोणासाठी करणार आहेस ही पूजा, लायकी काय आहे तुझी? तुझ्यात एवढी हिंमत आहे ना, तुला सांगितलं ना जा घराच्या बाहेर, सांग सगळ्यांना सत्य, तू कोण आहेस ते.
आणि मग सगळ्यांना सामोरं जा. मग चारुहास सर रागाने तिथून तिला ढकलून तिथून निघून जातात. तिला घराच्या बाहेर जायला सांगितलेलं असतं. भुवनेश्वरी पण अगदी चिकटून राहणारी असते. ती म्हणते की नाही, अजिबात नाही, मी हे घर सोडून कधीच जाणार नाही, असं भुवनेश्वरीचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अक्षरा आणि अधिपती घरी आलेले असतात. आवरलेले असते. अक्षराने जेवायला ताटं घेतलेली असतात. अधिपती म्हणतो, खरंच आमच्यामुळं तुम्हाला हे सगळं सहन करायला लागतंय. अक्षरा म्हणते, अहो खरंच तुम्हाला नाही माहिती, मला खूप आनंद होतोय. हे आपल्यासाठी चॅलेंज आहे. आपल्यासाठी ह्या 10 दिवसाची पुंजी घेऊन आयुष्य काढायचं आहे. आपल्याला एक अनुभव आहे, सगळं आयतं मिळालेलं आहे ना, आपल्याला या गोष्टींचं कळतच नाही आहे. अधिपती म्हणतो, अहो किती त्रास तुम्हाला, तुम्ही एवढ्या एका शाळेच्या मास्तरीण असताना तुम्हाला पडेल ते काम करायला लागलं. अक्षरा म्हणते, अहो तुम्ही माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने साडी आणली, मला खूप आनंद झाला. एवढं सगळं आपण करतोय ना, खरंच खूप बरं वाटलं. अधिपती म्हणतो, पण तुम्हाला माहिती आहे ना. पण अक्षरा मात्र ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की आपण उलट भुवनेश्वरी मॅडमचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं आहे, त्यांच्यामुळे आपण हे सगळं अनुभवू शकतो आहे. त्यावेळेस अधिपती म्हणतो, हो बरोबर आहे. आणि अक्षराने जेवायला वाढलेलं असतं, पुरणपोळी केलेली असते. आणि अधिपती म्हणतो, हे कधी केलं तुम्ही? अक्षरा म्हणते, सकाळीच लवकर उठले ना तेव्हा केलं मी, आणि त्यानंतर पूजेला गेले. अधिपती म्हणतो, खरंच तुम्हाला एवढं सगळं करायला लागतंय ना? अक्षरा म्हणते, त्यात काय एवढं, मी बनवले प्रेमाने, तुम्हाला आवडते ना पुरणपोळी? आणि मला सांगा, तुम्ही काम केलं, पैसे आणले, पुरणपोळी तर केलीच पाहिजे, सण आहे ना आज, तुम्हाला आवडते म्हणून केलेली आहे. अधिपती पण खुश झालेला असतो. दोघं जण मग आता एकमेकांना घास भरवत असतात. अक्षरा म्हणते, तुम्ही उपवास केला आहे ना, मी तुम्हाला घास भरवते. इकडे अधिपती म्हणतो की नाही, मी भरवणार, तुम्ही केला आहे उपवास, आम्ही काय ममा म्हणायचं काम केलं आहे. तर अक्षरा म्हणते, बरं ठीक आहे, आपण काय करूया, दोघंजण एकमेकांना घास भरवूया. आणि मग दोघंजण एकमेकांना घास भरवतात. अधिपती म्हणतो की छान झाले जेवण. इकडे भुवनेश्वरी रूममध्ये आलेली असते. आजी तिथं आलेले असतात. आजी म्हणतात की काय झालं भुवे? तेव्हा भुवनेश्वरी सांगते की माहिती आहे ना तुला, त्यांनी तोंड उघडलं आणि बोलायला सुरुवात केली की विष चोकत असतात. कसं इतके दिवस अंतर्नाव पडून होते, बोलत नव्हते, तेच बरं होतं असं वाटायला लागले. काही उपयोग नाही आहे त्या माणसाचा. मी ना आशेवर जगते, मी पण माणूस आहे ना गं. चक्क भुवनेश्वरी रडत असते. ती म्हणत असते की नाही, आता काही झालं तरी मी ऐकून घेणार नाही. काही झालं तरी मला आता 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे या घरात मानाने चारुहास सूर्यवंशीची बायको म्हणून मिरवायचं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सुनबाईंना या घराच्या बाहेर काढायचं आहे. तिला मी या घरात नांदू देणार नाही. इकडे अक्षरा मात्र त्या पोळ्या डब्यात भरत असते. अधिपती म्हणतो की हे काय करताय? तेव्हा अक्षरा म्हणते, ते श्रीकांत आहेत ना, श्रीकांत काका, त्यांच्यासाठी करते, त्यांना देऊया ना. तेव्हा अधिपती म्हणतो, हो बरं झालं, त्यांच्यामुळंच तर आज आपण पुरणपोळी खाऊ शकलो, त्यांच्यामुळं आपल्याला हा निवारा मिळाला आहे. तेव्हा ते दोघंजण डबा भरतात आणि अधिपती म्हणतो की आपण शतपावली करायला जाणार आहोत ना, त्यांना देऊया तेव्हा जाता जाता. अक्षरा म्हणते की चालेल, आणि दोघंही डबा घेऊन निघालेले असतात. इकडे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षरा अधिपती तयार होत असतात. त्याच वेळेस ओंकार तिथे तो आणि भाजी घेऊन आलेला असतो, आणि त्याचबरोबर काही सामान आणलेलं असतं. अधिपती म्हणतो, अरे हे काय ओंक्या? त्यावेळेस ओंकार म्हणतो की हे घे, आणि हे काही पैसे आहेत. तर कॅश बघून अधिपती म्हणतो, हे कसली कॅश आहे, एवढी कॅश कुठून आणलीस तू? तेव्हा पाठीमागून चारुहास सर येतात आणि म्हणतात, हे मी देतोय. तेव्हा अधिपती आता त्यांच्याकडे पाहतच राहतो. तर इकडे भुवनेश्वरी म्हणते की काहीही झालं तरी अधिपतींना सुनबाईंपासून वेगळं केलंच पाहिजे, कारण दुर्गीनं चंचीनं सांगितलेलं असतं की अधिपतींचं अजूनही मास्तरणीवर तेवढंच प्रेम आहे आणि ते दोघं एकत्रच आहेत. तर भुवनेश्वरी म्हणते, काही करून मी अधिपतीला त्यांच्यापासून तोडणार आहे. आता अधिपती आणि अक्षरा यांना वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरी कोणता डाव रचते आणि अक्षरा तो डाव कसा उधळून लावते हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.